तर चला तर आज आपण एकदम असा भन्नाट नाश्ता तयार करणार आहोत। लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सगळ्यात बेस्ट असा हा नाश्ता आहे। लहान मुलं चपाती जास्त खात नाही, म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही पराठा करून त्यांना नक्कीच द्या। नक्कीच मुलं पराठा डब्बामधलं टिफिनमधला कंप्लीट करून येणार। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी 5 अंडे घेतलेत। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार किंवा तुम्हाला जेवढे लागतात तेवढे तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे 4 पराठे करणार आहे। 4 पराठ्याच्या अंदाजानुसार मी इथे 5 अंडे घेतलेले आहेत। तसंच 2 कांदे मी इथे कापून घेतलेत, थोडासा टमाटा आणि कोथिंबीर। तर आता आपण हे अंडे फोडून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते, तसंच चिमूटभर मिरची पावडर आणि चिमूटभर हळद। तर मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून मी हे छानपैकी मिक्स करते। लहान मुलं तिखट खात नाही, पण थोडीशी चव येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडीशीच मिरची पावडर टाकलेली आहे। जर तुम्हाला ती स्किप करायची असेल तर तुम्ही ते पण स्किप करू शकता। त्याच्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला किंवा काही नाही टाकलं तरी चालेल, फक्त मीठ आणि हळद टाकलं तरी चालेल, पण थोडंसं मिरची पावडर किंवा मॅगी मसाला टाकल्याने चव उत्तम येते। तर आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते। आणि जर तुम्हाला काही भाज्या घालायच्या असतील, गाजर, शिमला मिरची वगैरे वगैरे काही टाकायच्या भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही त्या देखील टाकू शकता। तर छानपैकी इथं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथं मी बघू शकता आपलं गव्हाच्या पिठाचंच म्हणजे चपातीचं आपलं जे पीठ असतं त्याचाच मी इथं एक गोळा घेतलेला आहे। आपण चपाती लाटायला जेवढा गोळा घेतो तेवढाच हा गोळा मी घेतलेला आहे। आणि ह्याची आता आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे। तर छानपैकी ह्याची मी अशी पातळ चपाती लाटून घेते। तर बघू शकता छान अशी जी चपाती लाटलेली आहे। तर आता आपल्याला ह्याचा पराठा करायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथं चपातीवरती तेल टाकून घेते आणि हाताने सगळ्या बाजूने आपल्याला हे तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून लावून घ्यायचं आहे। तर तेल लावल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यावरती थोडंफार पीठ आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पराठ्याचे लेयर्स छान असे दिसतील। म्हणून मी असं हे पीठ ह्याच्यावरती शिंपडून घेते। आणि मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पराठ्याला छान असे लेयर्स येतात। तर मी एक साईडने दुमडून परत एक साईडने दुमडून असं ह्याचं फोल्ड करून घेत आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता ह्या पद्धतीने पराठ्याचे आपल्याला छानपैकी फोल्ड करून घ्यायचे। असं केल्याने पराठे छान उत्तम पण दिसतात आणि लहान पोरांना किंवा लहान मुलांना ते खाण्यासाठी छान पण वाटतात। त्यांना बघूनच असं वाटतं काहीतरी नवीन पदार्थ आहे, म्हणून या पद्धतीने आपल्याला हा पराठा करायचा आहे। तर छानपैकी आता ह्याला पीठ लावून मी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेणार आहे। जास्त आपल्याला जोर देऊन लाटायचं नाही आहे, जास्त जोर देऊन लाटल्याने आपले जे लेयर्स पराठ्याला सुटायचे आहेत ते सुटणार नाही, म्हणून हलक्या हाताने हे पराठे मी लाटून घेते। तर बघू शकता छान असा पराठा लाटून झालाय आणि इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तर तव्याला छान असं तेल मी लावून घेतलंय आणि त्याच्यावरती आता पराठा टाकून छानपैकी आपला पराठा भाजून घ्यायचा आहे। तर एक साईडने आपल्याला छानपैकी खरपूस असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे, परफेक्ट आणि पूर्ण असा भाजून घ्यायचा आहे। आणि एक साईडने नॉर्मल आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। तर एक साईडने पराठा भाजून झालेला आहे, तर आता मी तो पलटी करून घेते। बघू शकता छानपैकी पराठा भाजून झालेला आहे। तर दुसरी साईड पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे। खालची साईड आपली भाजेपर्यंत गॅस बारीक करायचा
आणि गॅस बारीक करून आपण ज्या अंड्याचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण आपल्याला ज्या साईडने आपला पराठा भाजून झालाय म्हणजे शेकून झालाय चांगला त्या साईडने टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करून खालची बाजू शेकून द्यायची आहे आणि सगळं अंड्याचं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। तर छान असं आपण हे आता मी पलटून घेते आणि अंड्याचं बॅटर हे तव्यावर पडलं तरी काही हरकत नाही, ते पराठ्याला चिटकून जाईल। तर छानपैकी पलटून घेतल्यानंतर आता वरून मी पराठ्याला तेल लावून घेते। तुमच्याकडे तूप असेल किंवा बटर असेल तुम्ही ते सुद्धा लावू शकता। मी इथं तेल लावून छानपैकी आता ह्याला खरपूस असं भाजून घेणार आहे। तर बघू शकता मस्तपैकी अंड पण आपलं छानपैकी सगळ्या पराठ्याला लागलंय, तर त्याला पण थोडंफार तेल लावून छानपैकी आता ते खरपूस भाजून घेते। तर बघू शकता छान असे आपले पराठ्याला लेयर्स सुटलेले आहेत आणि दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह आणि मस्त चविष्ट असा आपला हा अंडा पराठा दिसत आहे। तर सगळ्या बाजूने छानपैकी शेकून आता हा पराठा मी एक साईडने म्हणजेच मधून असा फोल्ड करून घेणार आहे। तर बघू शकता छान असं फोल्ड करून दोन्ही साईडने आता आपल्याला याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर छान असा आपला अंडा पराठा तयार झालेला आहे। लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायला तुम्ही विसरू नका, फक्त 10 मिनिटात ही रेसिपी होते। तर बघू शकता छान असा अंडा पराठा तयार आहे, केचपसोबत तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।